गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी भाजपचे क्लस्टर हेड तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या दोन्ही तालुक्यातील परिचारक, समर्थक, भाजप पदाधिकारी व पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते, दामाजी परिवारातील परिचारक, समर्थक यांना सोबत घेत जोरदार व्यूहरचना केली होती। पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात बैठका घेत प्रमुख पदाधिकारी व समर्थकांना होम टू होम प्रचार करीत मतदारांना आपली भूमिका पटवून द्या असं आवाहनही करताना दिसून आले होते। भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा दबदबा वाढला असून यातूनच भाजपने त्यांच्यावर सांगली, माढा, सोलापूर मतदारसंघाच्या क्लस्टर हेड पदाची जबाबदारी टाकली होती। तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील परिचारक, समर्थक मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रशांत परिचारक यांना उमेदवारीसाठी आग्रही राहिले आहेत। 2021च्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना परिचारकांचं समर्थन मिळालं होतं, मात्र पुढे परिचारक समर्थक आणि आवताडे समर्थक यांच्यातील दुरावा वाढत गेला। यातूनच प्रशांत परिचारक यांनी नुकतेच मंगळवेढा येथे घेतलेल्या समर्थकांच्या बैठकीत बोलताना 25 ते 15 आणि 30 ते 54च्या कामावरून आमदार आवताडेंवर नाव न घेता टीका करीत समर्थकांना पाठबळ दिलं होतं। तिकडे मंगळवेढा तालुक्यात आमदार आवताडे यांनी राम सातपुते यांच्या विजयासाठी बैठका घेतल्या, परंतु पंढरपूर शहर तालुक्यात फारसा हस्तक्षेप करण्याचे आमदार आवताडे यांनी टाळलं अशी चर्चा झाली। मंगळवारी पार पडलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेत पंढरपूर शहर तालुक्यात परिचारक, समर्थक हे जणू काही प्रशांत परिचारक हेच उमेदवार आहेत असं समजून मतदारांना घराबाहेर काढत मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रही राहिल्याचं दिसून आलं। आता 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत पंढरपूर शहर मोहोळ मतदारसंघात समाविष्ट असलेली पंढरपूर तालुक्यातील परिचारक, समर्थकांचे वर्चस्व असलेली गावे, पंढरपूर तालुक्यातील 22 गावांपैकी परिचारक, समर्थक, झेडपी पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत ताब्यात असलेल्या गावातून राम सातपुते यांना मिळणारे लीड हे प्रशांत परिचारक यांना भाजपकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी दारे उघडे करणारे ठरणार आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे।